दुसरं एक त्यांनी टेम्पर टँट्रम वरती पण ते बऱ्यापैकी बोललेले होते. आकांड तांडव ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की म्हणजे मग बरीचशी मुलं अशी असतात, की त्यांच्या मनाविरुद्ध काहीही झालं, की जोराजोराने किंचाळणं, इथे लक्षणं दिसत असतील तुम्हाला स्क्रीनवर. हातपाय आपटणं, ओरडणं, वस्तू फेकणं, मोडणं, इतरांना मारणं, त्यांचं केस ओढणं, कधी-कधी तर ती सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे स्वतःचं डोकं जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून घेणं, अगदी भर रस्त्यामध्ये लोळण घेणं किंवा एकदम जर आई-वडील त्यांना धरायला गेले, की ते तर पळत सुटणं. अगदी एक तर फार आवडतं या मुलांमध्ये दिसतं, की असं एकदम हातपाय ताठ करतात आणि आई-वडील एकदम असं लक्षण दिसलं, की घाबरून जातात, की मुलाला फिट वगैरे येतेय का काय? असं वाटतं. ही लक्षण बऱ्याच मुलांमध्ये दिसतं. मग चेहरा लाल होणं. मग असं जेव्हा हे सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, तेव्हा अर्थातच घाम येणं, लाळ गळणं, कधी-कधी बॉवेल कंट्रोल, युरिन कंट्रोल सुटतो आणि मग मुलांना कपड्यामध्ये शू होते. तर असं या सगळ्यामध्ये दिसतं आणि मग पालकांना कळत नाही, की आता या सगळ्याला कशाप्रकारे आपण आवर घालायचा आहे. तर एक पेरेंट चाइल्ड अट्यूनमेंट थेरपी किंवा पालक-बालक एकतानता उपचार पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. सुरुवातीला हेम्ब्री या अ, अ, मानसशास्त्रज्ञांनी ही पद्धत विकसित केली होती आणि त्याला थोडासा आणखीन काही ॲडिशनल गोष्टी जोडून डोंब्रोवस्की यांनी ही PCAT पेरेंट चाइल्ड अट्यूनमेंट थेरपी अशी ही विकसित केलेली आहे. तर याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत? आता ही जी विकसित केली आहे ती अर्थात एक्सपेक्टेड असं होतं, की जी मुलं अशी खूप प्रचंड प्रमाणावरती आकांड तांडव करतायत, तर त्यांना जे काउन्सिलर्स असतात, त्या काउन्सिलर्सच्या बरोबर पालकांनी बसून त्यांना कशा पद्धतीने थेरपी द्यायची हा विचार करायचा. अर्थातच आपल्याकडे भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर या सोयी उपलब्ध नाहीयेत. पण ह्याच्यातल्या काही-काही गोष्टी जरी अगदी आपल्याला कोचिंग मिळालं नाही, तरी सुद्धा आपण निश्चितपणे करू शकतो. तर याच्यामध्ये हे जे आत्ताचं जे संशोधन आहे, ते तारा सेजस्ट यांनी नेब्रास्का विद्यापीठामध्ये त्यांच्या पी-एच-डी करता केलेलं संशोधन आहे आणि त्याच्यामध्ये 24 ते 26 महिन्याची बालकं आणि त्यांच्या माता अशा 4 जोड्या होत्या आणि कशा पद्धतीने बालकांशी वागायचं त्याचं 8 सेशनमध्ये पालकांना प्रशिक्षण देण्यात आलं. आता याच्यात 3 मुख्य गोष्टी होत्या. ते म्हणजे योग्य वर्तनाकडे लक्ष द्यायचं. मूल जेव्हा नीट वागत असेल, योग्य पद्धतीने वागत असेल, तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जेव्हा ते अयोग्य वागत असेल, म्हणजे मग त्याच्यामधला टँट्रम हा एक प्रकार आहे. तर तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय. कारण असं बरेचदा असं होतं, की मूल श्वास कोंडतं आणि म्हणून मग पालक घाबरतात. हात-पाय ताठ केलं तर फिट येईल म्हणून पालक घाबरतात आणि उलट ते धावून मुलाकडे जातात. आणि मग अशा वेळेस असं होतं, की आपण असं वागलं, की आई-वडील लक्ष देतायत. हे मुलांना कळतं आणि त्या प्रकारचं वर्तन वाढत जातं. तर ज्यावेळेस अयोग्य वर्तन आहे, तर त्या अयोग्य वर्तनाकडे दुर्लक्ष करायचं. आणि तिसरं म्हणजे प्ले थेरपी. आता प्ले थेरपी ही पण एक विशिष्ट प्रकारची थेरपी आहे, की जी पालकांना परत त्याचं कोचिंग दिलं जातं. पण या ठिकाणी मी एक थोड्या काही त्यातल्या एलिमेंट्स म्हणूया आपण, त्या मी एकत्र केल्या आहेत. आणि असं मला वाटतं, की आपण सगळेच जण ह्याचा उपयोग करू शकू, की प्ले थेरपी म्हणजे काय? तर मुलाला आपण काहीतरी खेळणं देतो आणि हे आपण आता बोलतोय ते जी आपण आरंभिक बाल वयोगटातली जी मुलं आहेत 3 ते 6 किंवा 2 ते 6 ते 8 बद्दल आपण जास्त बोलतोय. तर प्राईड स्ट्रॅटेजी त्यांच्याबरोबर वापरायची. प्राईड स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर मुख्यतः मुलांना आपण काहीतरी खेळ खेळायला देतो आणि त्यांच्या बरोबर आपण बसलेलो असतो. म्हणजे "खेळ रे तू" आणि मग आई एकीकडे मुलाकडे पाठ करून पोळ्या लाटतेय किंवा तिचं लॅपटॉप घेऊन काम करतीये. अशा पद्धतीचं नाही. तर मुलाला खेळायला आपण दिलेली आहेत काही खेळणी आणि तेव्हा त्याच्याबरोबर आपण बसलेलो आहे. अर्थातच मुलाला आवडणारी खेळणी आणि मग पुढे काय करायचंय? तर प्राईड, पी म्हणजे प्रेज. मुलाला सांगायचंय, की "तू जसं खेळतोयस ना, ते शांतपणे खेळतोयस ते मला आवडतंय बरं का." आता याच्यातनं काय होतं, की मुलाला एकतर आनंद होतो, की आपण खेळतोय, त्याच्याकडे आपल्या आईचं, आपल्या बाबांचं लक्ष आहे. विशेषतः बाबा मंडळींनी पण अ, लक्षात घ्यायला पाहिजे, की फक्त आईनी करण्याचं काम निश्चितच नाहीये. तर बाबा मंडळींनी पण आईच्या जोडीने ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर प्रेज करायचं. मूल जेव्हा चांगल्या पद्धतीने छान खेळतंय, तेव्हा मुलाला दाखवून द्यायचं, की माझं लक्ष आहे तू कसा खेळतोयस ते आणि तू खेळतीयेस ते मस्त खेळतीयेस, मला आवडतंय. हे नुसतं हसून नाही, हे मुलांना बोलून सांगायचंय. कारण काय होतं ना, की
मुलाचा भाषा विकास अजून पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे आपण नुसतं हसलं तर ह्यातनं जो नॉन व्हर्बल क्यू असतो तो सगळ्या मुलांना समजतोच असं नाही. त्यामुळे आपण बोलून व्यक्त होणं हे महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे रिफ्लेक्ट अप्रोप्रिएट टॉक. PR मधला R म्हणजे जेव्हा मूल म्हणते की हे बघा मी ना आता एक स्टार काढलाय, तर पालकांनी पुढे म्हणायचं येस तू एक स्टार काढलायस. आता या ठिकाणी काय होतं की पालक आणि मुलातलं संभाषण सुरू होतं. मुलाला परत समजतं की आईबाबांचं लक्ष आहे मी काय खेळतोय ते, आणि मुलाला हेही कळतं की मी खेळतोय ते चांगल्या पद्धतीने खेळतोय, कारण मी म्हटल्यावरती पालक पण म्हणतात की अरे हा तू स्टार काढलायस. तिसरं म्हणजे इमिटेट अप्रोप्रिएट प्ले. म्हणजे तो जर का काहीतरी एक ब्लॉग्स घेऊन काहीतरी करत असेल तर त्यांनी जर का काहीतरी एक काय म्हणूया आपण की किंवा चित्र काढत असेल आणि त्यांनी चित्र काढलं आणि त्यांनी सूर्य काढला, तर त्याच्यासारखं आपणही करायचंय त्याच्या बरोबर खेळताना. तो जी कृती करतोय ती आपणही करायची. डी डिस्क्राईब द चाइल्ड्स करंट बिहेवियर. आता या जोडीला आपल्याला मुलांची शब्दसंपत्ती वाढायला हवी. पालक आणि मूल या दोघांमधलं बॉन्डिंग वाढायला हवंय. त्यामुळे मूल जेव्हा म्हणते की हे बघा मी डोंगर काढला, मी मोबाईल काढला, पालकांनीही म्हणायचंय, पालकांनीही ती कृती करायची आणि करताना म्हणायचे मी पण डोंगराचं चित्र काढते हा, मी पण मोबाईलचं चित्र काढते हा. म्हणजे याच्यामुळे पालक आणि मूल याच्यातलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतंय. मुलाला कळतंय की कुठची गोष्ट योग्य आहे. आणि त्याच वेळा मुलांनी एखादी चुकीची गोष्ट केली, म्हणजे अचानक त्यांनी कागद फाडून टाकला किंवा बोळा केला किंवा कागद खायला सुरुवात केली, तर कागद त्याच्या तोंडातनं काढून घ्यायचा आहे. पण त्याच्यावरती काहीही त्याला पॉझिटिव्ह आपण कोणताही रिस्पॉन्स द्यायचा नाही. आणि शेवटचा ई म्हणजे एन्थुझियाझम. मूल जे काही करतंय त्याच्यामध्ये खूप आनंदाने आवडीने भाग घ्यायचा आहे आणि त्यामुळे मुलाला असं लक्षात येतं की हे आपण करतोय ते चांगलं करतोय. तर जर का जेव्हा मूल काही गोष्टी करत असतं तर त्याच्याबरोबर ह्या प्राईड स्ट्रॅटेजीज जर का वापरल्या तर पालक आणि मुलामधलं बॉन्डिंग हे वाढत जातं. मुलाला कोणतं वर्तन हे योग्य वर्तन आहे हे समजतं आणि त्यामुळे त्याचं टँट्रम हे अर्थातच पुढे मी सांगतेच आहे की हे जेव्हा त्यांनी पालकांना कोचिंग दिलं, ज्या आपण 4 जोड्या म्हटल्या, तर तेव्हा ऍट द एंड ऑफ 8 सेशन्स त्यांना असं दिसलं की मुलांचा टेम्पर टँट्रम हा खूपच प्रमाणात कमी. तर बरेचदा असं होतं की आपण मुलांना काय करू नका ते सांगतो, काय करा ते आपण सांगतच नाही. म्हणजे आपण मुलांना म्हणतो की अरे तो कागद तोंडात घालू नकोस, पण आपण त्यावेळेला हे सांगत नाही की कागदावरती चित्र काढ, कागदाची होडी कर, चल मी तुला होडी करून दाखवते. आपण जोरात ओरडतो की टेबलाच्या कोपऱ्यावर उभं राहू नको, पडशील. मग त्याच्यापेक्षा जर का आपण असं सांगितलं की तुला वरचं काय हवंय, मी तुला देऊ का काढून, किंवा तू वर चढशील तेव्हा मला सांग, मी तुला धरते. त्यामुळे काय करावे हे सांगावं. स्पष्ट सूचना. बरेचदा असं होतं की मुलांची शब्दसंपत्ती ही कमी असते त्या वयामध्ये. त्यामुळे आपण खूप अवघड शब्द वापरले जे मुलाला कळत नाहीये किंवा खूप लांबलचक वाक्य केली तर मुलांना ती समजत नाही. त्यामुळे स्पष्ट सूचना हव्या. मुलांच्या डोळ्याला डोळा देऊन बोलणं खूप महत्वाचं आहे. आय कॉन्टॅक्ट मेंटेन केला जात नाही बरेचदा. कारण आई एकीकडे किंवा बाबा एकीकडे दुसरं काहीतरी करत असतात आणि एकीकडे ते बोलतात. मुलाला कळत नाही अरे आपल्याशी बोलतायत का फोनवरती बोलतायत. त्यामुळे मुलाशी बोलताना मुलाकडे प्रत्यक्ष बघून डोळ्याला त्याच्या डोळा देऊन नजरेला नजर भिडवून बोलणं हे खूप महत्वाचं आहे. मुलापासून हातभर अंतरावर राहणं. आता 2 गोष्टी आहेत ह्या का करायचं असं, तर एक म्हणजे मुलाला समजतं की आपण जे करतोय तिकडे आईबाबांचं लक्ष आहे. दुसरं म्हणजे त्याला काहीतरी त्याच्यातनं धोका निर्माण होणार असेल तर मुलाला आपण त्याच्यापासून वाचवू शकतो. सौम्य पण ठाम आवाज. आपल्याकडे एक गडबड असते की ठाम आवाज म्हटलं की आपल्याला वाटतं ओरडून बोलायचं, मोठ्याने बोलायचं. तर अरे असं करू नको, तुला किती वेळा सांगितलं मी, बरे बरे अरे असं न करता हे बघ इकडे ये आणि इथे बस. आवाज शांतपणे पाहिजे, पण आपण काय सांगतोय ते ठामपणे पाहिजे की त्यातनं मुलाला नेमकं कळायला पाहिजे की त्यांनी काय करायचंय. मुलाच्या आकलनानुसार आधी सोप्या सूचना द्यायच्या आहेत, मग अवघड सूचना द्यायचंय. मुलाची क्षमता काय आहे त्याप्रमाणेच मुलाला सूचना द्यायची आहे. म्हणजे जर का आपण मुलाला आधी आपण होडी करायला शिकवत असू तर आधी मुलाला त्याची नुसती कोपऱ्याला कोपरे जोडून घडी घालता येते का बघावं. ती पहिली घडी झाली
पुढचं सांगावं. एकदम आपण सांगितलं हा घे कर, तर असं नाही होऊ शकणार. मुलाच्या क्षमता बघून पुढे जायला पाहिजे. सूचना दिल्यावरती ते त्याला करण्याकरता थोडा वेळ द्यायला पाहिजे. आता हल्ली असं झालेलं आहे की मुलांचा पेशन्स तर कमी झालेलाच आहे, पण त्याच्या जोडीला पालकांचा पेशन्स जास्त कमी झालेला आहे. म्हणजे एकदा सांगितल्यावरती असं आपल्याला वाटतं की आपल्या तोंडातनं शब्द निघाला रे निघाला, की मुलांनी लगेच ते करायला पाहिजे. ते होत नाही. मग पालकांची चिडचिड होते. त्यामुळे सूचना दिल्यानंतर शांतपणे थांबायला पाहिजे, की त्याला करतोय का? त्याला कुठे अडचण येते का? फक्त 2दा सांगायचं. तेच परत सांगत बसायचं नाही. शांत राहायचंय. पहिला जो विषय आहे तो म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूड. गोडबोले सरांनी एक मोठी यादी दिलेली होती, की मुलांना कोणत्या प्रकारचं अन्न देऊ नये आणि कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं. त्यांच्या खाण्याच्या सवयी चांगल्या लागण्याकरता पालकांनी काय करायला हवं. आणि हे जर का जंक फूड दिलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ओबेसिटी, स्थूलता हा एक मोठा परिणाम येतो आणि त्याच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा इतर सोशल मीडियामध्ये बरीचशी चर्चा होत असते. मग कुठेतरी आकडेवारी येत राहते की भारतामध्ये ओबेस मुलांचं प्रमाण किती आहे, त्यातल्या या ठराविक वयोगटामधल्या मुलांचं प्रमाण किती आहे. पण मी मुख्यतः आज जे बोलणार आहे ते जंक फूड आणि त्याचा मुलांच्या वर्तनाशी काय संबंध आहे. काही स्लाइड्स माझ्या मराठीत आहेत, काही इंग्लिशमध्ये थोडं मुद्दामच दोन्ही प्रकारच्या घेतलेल्या आहेत. हा पहिलं जे संशोधन झालेलं आहे, म्हणजे पहिलं संशोधन नाही जे आता मी मांडतीये ते, तर ते झुरिक युनिव्हर्सिटी मधलं संशोधन आहे. आणि त्यांनी लहान वयाचे उंदीर आणि मोठ्या वयाचे उंदीर या उंदरांवरती संशोधन केलेलं आहे. एथिकल कन्स्ट्रेंट्समुळे म्हणजे या प्रकारचे जे प्रयोग असतात ते लगेच म्हणजे मानवांवर किंवा बालकांवर करता येत नाही. तर त्यावेळेला हे जे प्रयोग आहेत ते प्राण्यांवर केले जातात, की ज्या प्राण्यांचे मेंदू हे बरेचसे मानवाच्या मेंदूच्या जवळपासचे आहेत आणि त्या आधारे निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तर तसं हा जो प्रयोग होता तो लहान आणि मोठ्या वयाच्या उंदरांवरती केला गेला आणि त्या दोन्ही वयाच्या उंदरांना ज्याच्यामध्ये फॅटी फूड ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त आहे, तर अशा प्रकारचं अन्न हे त्या लहान वयाच्या उंदरांना आणि मोठ्या वयाच्या उंदरांना देण्यात आलं. आणि काही आठवड्यानंतर त्याचा परिणाम बघण्यात आला, तर तेव्हा असं दिसलं की लहान वयाच्या उंदीर आणि मोठ्या वयाचे उंदीर असं जेव्हा तुलना केली, तर त्याचा जो परिणाम झालेला होता तो लहान वयाच्या उंदरांवरती जास्त झालेला होता. मोठ्या वयाच्या उंदरांवरती त्या मानाने त्याचा कमी परिणाम झालेला होता. आता लहान वयाच्या उंदरांवरती परिणाम हा काय झालेला होता, तर आपल्याला सर्वांनाच माहितीये की फॅटी फूड जे असतं म्हणजे तळलेलं असतं, भाजलेलं असतं, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात किंवा काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेली असतात. तर या सगळ्यामुळे वजन वाढायला लागतं. पण इथे या उंदरांच्या बाबतीत एक वेगळाच प्रकार दिसून आला की वजन वाढण्याच्या आधी सुद्धा त्यांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे इथे कपाळाच्या मागे जो मेंदूचा भाग आपला येतो, जो सस्तन प्राण्यांमध्ये हा मुख्यतः दिसून येतो. कारण हा जो मेंदू आहे तो जे आपण असं म्हणू की ज्यांना मेंदूचा विकास जास्त प्रमाणावर झालेला आहे, जो सस्तन प्राण्यांमध्ये जास्त झालाय आणि त्यात परत माकडं किंवा माणसं यांच्यामध्ये हा मेंदूचा विकास हा जास्त झालेला आहे. तर हा जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, जो कपाळाच्या आतला बरोबर मेंदूचा जो भाग आहे, तर त्याचा विकास जो आहे तो म्हणजे माणसाच्या बाबतीत जर का विचार करायचा झाला तर अर्ली अडल्टहुड ज्याला आपण म्हणू म्हणजे साधारण वयाच्या एक 18-19 वर्षापर्यंत त्याचा विकास हा होत असतो. आणि या उंदरांच्या बाबतीत असं दिसून आलं की या प्री फ्रंटल कॉर्टेक्सच्या वाढीवरती याचा नकारात्मक परिणाम झालेला होता. आता या प्री फ्रंटल कॉर्टेक्सचं काम काय असतं, तर त्याचं काम असतं ते म्हणजे मेमरी, स्मृती, त्यानंतर नियोजन, प्लॅनिंग, नंतर अटेन्शन म्हणजे अवधान, नंतर इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणजे आपल्याला जे एकदम काहीतरी करण्याची उबळ येते आणि आपण ते करतो, आणि आपली सोशल बिहेवियर, सामाजिक वर्तन, जे इतरांबरोबर वावरताना, समाजात वावरताना आपण कसं वावरायला पाहिजे, हे जे काही वर्तन आहे, तर या सगळ्याचं जे नियंत्रण आहे ते आपल्या इथल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये होतं. आता यांच्यामध्ये असं दिसून आलं उंदरांमध्ये की
ज्यावेळेस ज्या उंदरांना अशा प्रकारचं फ्राईड फूड दिलेलं होतं, तर त्या उंदरांमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे होतं, तर त्याचा विकास हा व्यवस्थित झाला नाही आणि त्यामुळे उंदरांच्या बाबतीत या ज्या काही छोट्या-छोट्या चाचण्या घेतल्या गेल्या, त्यांची मेमरी, नियोजन जे मानवाच्या पद्धतीने अर्थातच नसतं. खूप छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना दिलेल्या असतात, की ठराविक ठिकाणी अन्न असतं आणि मग ते एकदा दाखवून परत त्याच ठिकाणी ते बघायला जातात का? अशा प्रकारे स्मृतीची चाचणी घेतली जाते किंवा एखाद्या कॉम्प्लेक्स ठिकाणी त्या पिंजऱ्यात अन्न ठेवलं जातं आणि मग ते तिकडे जाण्याकरता कशा पद्धतीने प्लॅनिंग करतायत. अशा पद्धतीच्या छोट्या-छोट्या चाचण्या असतात आणि मग असं दिसून आलं, की ज्या उंदरांना अशा प्रकारचा आहार दिलेला होता, तर त्यांच्या या ज्या सगळ्या कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या बोधनिक ज्या कृती आहेत, तर या कृतींवरती परिणाम झालेला होता. आता त्याच वेळेला असं दिसून आलं, की जेव्हा मोठ्या वयाच्या उंदरांना हा आहार दिलेला होता, तर त्यांच्या काही कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीजवर, बोधनिक विकासावर फारसा परिणाम झाला नाही. म्हणजे आता असं नको, की पालक निवांत, की चला म्हणजे मोठ्या उंदरांवर काही परिणाम झाला नाही, तर चला म्हणजे आम्ही काही खाल्लं तर हरकत नाही, मुलांना मात्र द्यायचं नाही. असं निश्चितच करायचं नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे, की त्याच्याच बरोबर ओबेसिटी आणि ओबेसिटीची जी इतर भावंडं आहेत, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, तर मोठ्यांमध्येही ते निश्चितच येऊ शकतं. पण मुलांना मात्र मुलांवरती हा परिणाम दिसून येतो. इतरही काही इतर फाइंडिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये असं दिसलं, की एक त्यांनी सर्व्हे घेतला होता. आता मी मगाशी म्हटलं, की मुलांवर प्रयोग केला जात नाही. मग फक्त सर्व्हे घेतला जातो, पालकांना विचारलं जातं. 2 सर्व्हेज याच्यामध्ये झाले होते. सोडा सोडा किंवा आपण जे एरिएटेड ड्रिंक्स असतात, Coca-Cola, वगैरेची आणि ते आणि आक्रमक वर्तन याच्यामध्ये काही सहसंबंध आहे का बघितला गेला आणि तुम्ही किती प्रमाणामध्ये ते मुलाने सोडा प्यायलाय हे पालकांना विचारलं आणि त्यांना एक स्केल दिलं आणि त्याच्यावरती त्यांना मुलाचं आक्रमक वर्तन किती आहे 1 ते 10 मध्ये त्यांना टिक मार्क करायला सांगितलं. तर तेव्हा असं दिसलं, की जी मुलं जास्त प्रमाणावर सोडा पीत होती, तर त्यांच्यामध्ये जास्त आक्रमक वर्तन म्हणजे दुसऱ्यांना काय भांडणं करणं, मारामाऱ्या करणं किंवा अब्युसिव्ह लँग्वेज वापरणं, अशा प्रकारचं वर्तन दिसून आलं. अ, हे लहान मुलांमध्ये नाही तर हे मोठ्या माणसांमध्ये पण दिसलं. जवळ-जवळ 1,500 एक 17-18 वर्षाच्या मुलांमध्ये एक सर्व्हे केला गेला होता आणि इथे काही त्यांना पालकांना नाही, इथे त्यांना स्वतःलाच विचारलेलं होतं, की तुम्ही दिवसाला किती प्रमाणामध्ये तुम्ही कॅन घेताय साधारण पर डे किंवा आठवड्याला आणि मग तुम्ही कोणते-कोणते आक्रमक वर्तन तुमच्यामध्ये दिसून येतं त्याच्यावर तुम्ही टिक मार्क करायचे आणि तिथे तरुणांच्या बाबतीतही असंच दिसून आलेलं होतं, की सोडाचे कॅन्स किंवा एरिएटेड ड्रिंकचं प्रमाण जितकं जास्त, तेवढं अग्रेसिव्ह वर्तन हे जास्त दिसून आलेलं आहे. दुसरं एक संशोधन होतं ते म्हणजे आर्टिफिशियल कलर्स आणि अ, ADHD. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काही मुलं बरेचदा पालक असं म्हणतात, की मुलं एका ठिकाणी बसतच नाहीत. त्यांना आम्ही काहीतरी सांगत असतो, तर त्यांचं लक्षच नसतं. तर ह्या सगळ्या लगेच डिसऑर्डर असतात असं नाही. पण सर्वसाधारणपणे सध्या डॉक्टर्स म्हणतायत म्हणजे पेडियाट्रिशियन म्हणतायत, बालचिकित्सक म्हणतायत, की ADHD की ज्याला आपण डिसऑर्डर म्हणू शकू, ज्याला उपचारांची गरज आहे, याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे मुलांमध्ये. आणि ही जी ADHD चा त्रास ज्या मुलांना होत असतो, तर त्या मुलांची अवधान कक्षा खूप कमी असते. ते एका ठिकाणी बसू शकत नाहीत. एखादं काम ते पूर्णपणे करू शकत नाहीत. ते सतत काही ना काही अ, कृती करत असतात किंवा स्थिरता नसते त्यांच्यामध्ये. म्हणून मग त्यांच्या हातनं फुटणं, सांडणं, तुटणं ह्या गोष्टी खूप होतात. तर असं दिसून आलं, की आपल्याला माहिती आहे, की आपण हे जे पॅक काही-काही स्नॅक्स मिळतात, तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स वापरलेले असतात. हॉटेलमधल्या सुद्धा ज्या बऱ्याचशा डिशेस आहेत, तर तुम्ही जर का एखादी डिश खाल्ली आणि नंतर जर का हात धुतलात, हाताने खाल्लीत, तर हात धुतल्यानंतर सुद्धा हाताला लाल रंग लागलेला दिसतो. आणि ते अन्न आकर्षक दिसण्याकरता म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे कलर्स वापरले जातात. तर जी मुलं अशा प्रकारचं अन्न खातात, तर त्या मुलांमध्ये ADHDचे प्रमाण जास्त असल्याचं दिसलंय. त्यानंतर अजून एक असा सर्व्हे केलेला होता, की जी मुलं ट्रान्स फॅट म्हणजे सॅच्युरेटेड फॅट म्हणजे मग परत हेच फास्ट फूड, नंतर बेक्ड आणि फ्राईड पॅक्ड फूड असतं.
तर ते जे खातात, तर या मुलांमध्ये ॲग्रेशनचं प्रमाण हे जास्त असल्याचं ह्या 3-4 सर्व्हेजमध्ये दिसून आलेलं आहे. तर आपल्याला मागच्या वेळेला गोडबोले डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, की त्यांनी एक Cची मोठी यादी दिलेली होती, की या प्रकारचं अन्न मुलांना देऊ नये. तर ज्याच्यामध्ये हे जे शारीरिक विकार आहेत, जे काही लहानपणी होतात, काही पुढे जाऊन मोठेपणी होतात. पण त्याच्याच बरोबर या वर्तन समस्या सुद्धा मुलांमध्ये येतात. तर त्या दृष्टीने या सगळ्या प्रकारचं अन्न मुलांना देणं आपण टाळायला हवंय. स्थूल स्नायूंचा विकास म्हणजे काय ते नीट पहा. याच्यामध्ये मुलाच्या हालचाली करण्यासाठी लागणारे जे सगळे हातापायाचे स्नायू, मानेचे, कंबर, पोट, छाती, इतर सगळे अवयव, तोल सांभाळण्याचे वगैरे जे असतात याचे, यासाठीच्या सगळ्या स्नायूंचा विकास हा झाला पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हे शरीरातले जरा मेजर सगळे स्नायू की ज्याच्या मदतीने खूप हालचाली सगळ्या होऊ शकतात. इथं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत, काही ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत, काही हालचाली दिसत आहेत. ही मुलं पळतायत. इथं आई वडील मुलांच्या बरोबरच काही कृती करतायत आणि मुलं कशी हात पाय वर करून उड्या मारतायत पहा. इथं ही मुलं दोर वगैरे ओढतायत एकत्र. या सगळ्यामुळे हे जे स्नायू आहेत हे भक्कम व्हायला मदत होते आणि अशा रीतीने हा स्थूल स्नायूंचा विकास व्हायला मदत होते. तर याच्यासाठी मुख्य म्हणजे भरपूर खेळ लागतो मुलांना द्यावा, खेळायला वेळ द्यावा लागतो. मैदानी खेळ भरपूर झाले पाहिजेत आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की मुलं कधी शांत एका जागी बसत नाहीत आणि ते अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे सतत हालचाल करणं हे मुलं जेव्हा करतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की खूप हा एकाग्र होत नाहीये, खूप चंचल आहे. पण हे त्यांच्या शरीराची गरज असते हे लक्षात ठेवायचं. एक 4-5 वर्षापर्यंत मुलं अशी पळापळीने हालचाली करतच असतात आणि त्याच्यासाठी त्यांना मुक्तपणा द्यायला पाहिजे आणि मुलांचं नाचणं, उड्या मारणं, पळापळी, हातावर वस्तू घेऊन चालणं, गिरक्या घेणं हे सगळे जे आहे हे या स्थूल स्नायूंच्या विकासासाठी वापरलं जातं. आता आपण याच्या पुढचा जो आहे हा हाताची जी बोटं आहेत ना, त्या बोटांचा विकास कसा होतो ते बघायचं आहे आणि त्याच्यासाठी ही चारही चित्र नीट पहा. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इथं ठोकळे उचलले जात आहेत, म्हणजे हाताने धरणं एखादी वस्तू, धरणं, पकडणं, ओढणं, ढकलणं, वळवणं हे सगळं या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. इथं चित्र सगळी मुलं हातात ब्रश घेऊन काहीतरी काढतायत, रेघोट्या, रंग वगैरे असं काहीतरी देऊन हे रंगवण्याचं काम चाललेलं आहे. इथं ही मुलगी हातात काहीतरी मार्कर पेन घेऊन नुसत्या रेघोट्या वगैरे ओढती आहे, पण तिची हाताची बोटं पहा, ही बोटं त्याच्यातनं तयार होतात. इथं सुद्धा तसंच दिसतं तुम्हाला. या ब्रशाने धरणं, ओढणं, रंग फिसकटवणं, हाताची बोटं इथं तयार होत आहेत. या इथं हे जे दिसतंय हे सगळे ओली माती आणि त्या मातीच्या वस्तू तयार केलेल्या आहेत. क्ले असं म्हणतात त्याला. आणि या मुलांनी या सगळ्या वस्तू तयार केल्यात, तर बोटं याच्यासाठी वळण्यासाठी या सगळ्या मातीच्या कामाचा खूप छान उपयोग होतो. त्यामुळे पालकांनी सुद्धा घरामध्ये अशा मुलांना या सगळ्या कृती द्याव्यात पहा. रेघोट्या मारायला लावायच्या, कागद असू दे, फरशी असू द्यात, एखादा फरशीचा तुकडा असू द्यात, भिंत असू देत, रेघोट्या मारू देत त्यांना भरपूर. गोल, उभ्या, तिरक्या रेघा, माती काम करू देत. कागद फाडणं, आणखीन त्याच्यामधनं काही घड्या घालून वस्तू तयार करणं, ठसे वेगवेगळ्या वस्तूंचे उमटवणं, मणी उचलणं, वेगळं करणं, दोऱ्यात ओवणं. ओवताना सुई मात्र जाड अशा प्रकारची असावी, मोठ्या बारीक टोकाची नसावी. घड्या घालणं, रांगोळ्या काढणं, चित्र काढणं, जसं त्यांना येईल तसं बरं का. विशिष्ट प्रकारचं चित्र विशिष्ट पद्धतीनेच काढलं पाहिजे हा आग्रह सोडायचा, इथं धरायचा नाही बिलकुल. तर असं केलं तर मुलांचा हाताचं हे कौशल्य जे आहे हे विकसित होतं आणि हे जर 5-6 वर्षापर्यंत तयार झालं तर मग पुढं पहिलीत गेल्यावर मुलांना अक्षर लेखन करणं याच्यासाठी त्यांना त्याची खूप मदत होते. तर म्हणून बालवाडीच्या वयामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या कृती या दिलेल्या असतात. पण बरेच पालक आमच्या अंगणवाडीच्या ताईंकडे आग्रह धरतात की अहो आमचा मुलगा आता वर्षभर झालं यायला लागला, त्याला अजून काही लिहायला येत नाही.
तर हे जे आहे पालकांनी लक्षात ठेवायचंय की आधी या सगळ्या कृतींमधनं हाताची बोटं तयार झाल्याशिवाय एकदम लिहिण्याकडे जायचं नाही. त्याचं कारण बोटं तशी तयार झालेली नसतात आणि मग लेखन चांगलं होऊ शकत नाही. तर भाषेचा विकास कसा होतो ते पहा. इथं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की ही मुलं काही गोष्टी ऐकण्यामध्ये दंग झालेली आहेत पहा आणि अगदी रमून गेलेली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे आपल्याला भाव दिसतायत सगळे. इथं हे मूल त्या महिलेबरोबर कदाचित आई आहे, कदाचित मावशी असेल, कदाचित शिक्षिका असेल. किती छान रमून असं बोलतंय, बघतंय ते बघा. गप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या. इथं ही मुलं सुद्धा बघा अशा प्रकारे रमलेली आहेत. काही इथं शिक्षिका सांगतेय, त्याच्यामध्ये हाताने काहीतरी सांगते त्याच्यात. अगदी उत्सुकतेने बघतायत तिच्याकडे. त्याचे डोळे किती छान दिसतायत पहा. म्हणजे भाषेचा विकास जो आहे, मुलाला शब्द नीट समजले पाहिजेत आणि त्याला संवाद साधता आला पाहिजे. दुसऱ्याच्या भावना समजणं आणि त्या दुसऱ्याच्या समजून घेणं आणि आपल्या भावना इतरांना समजून सांगणं, याच्यासाठी ही भाषा उपयोगी पडते. त्यासाठी भाषा नीट लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता मुलांना आली पाहिजे. तर या गोष्टीमधनं, गाण्यांमधनं मुलांचं शब्दांकडे लक्ष जातं, म्हणजे ऐकतात ते आणि मग ती बारकाईने बोलायला शिकतात. म्हणून आधी लक्षपूर्वक ऐकायचं असतं, मग बोलायचं असतं. तर या 2 क्षमता आहेत भाषेच्या विकासातल्या. हे शब्द नीट लक्षात ठेवा. पालकांना अनेक वेळेला असं वाटतं की त्यांना लगेच वाचायला आणि लिहायला आलं पाहिजे, पण याच्या आधी या 2 गोष्टी आल्या की मग त्यांना त्या क्षमता चांगल्या होतात भाषेच्या. शब्दांचा अर्थ समजायला लागतो आणि मग वाचणं आणि लिहिणं या नंतरच्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. आधी या क्षमता पुऱ्या झाल्यावर ही कौशल्य येतात. त्यामुळे वाचणं आणि लिहिणं हे त्याच्यानंतर आहे. आधी भाषा सगळी ऐकायला आणि बोलायला ही सगळी आली पाहिजे. म्हणून लिहिण्याची घाई करू नका पालकांनो, असं आम्ही नेहमी सांगत असतो. 6 वर्षानंतर पहिलीत गेल्यावर मुलाला लिहिण्याचं सगळं शिकवायचं असतं. आधी लिहिण्याची अपेक्षा करू नका आणि घाई करू नका आणि शिक्षकांनाही आग्रह करू नका. तर यासाठी कृती काय? मुलांना भरपूर ऐकवणं. याच्यासाठी मुलांशी बोललं पाहिजे हो. मला असं दिसतं की पालक बऱ्याच वेळेला मुलांशी भरपूर बोलतच नाहीत. गप्पा मारणं, जसा जसा प्रसंग घडेल कुठला तशी काही माहिती द्यावी लागते, ती देणं, सोपे सोपे छोटे छोटे मगाशी म्हणले तसे प्रश्न विचारणं, बडबड गीतं, बालगीतं, गोष्टी, त्याच्या गोष्टींची छोटी छोटी नाटुकली करायची, कानावर नवीन शब्द पडतील असं काहीही जे करता येईल ते सगळं करणं. हे जर केलं पालकांनी तर मग मात्र मुलांना हे सगळे शब्द नीट समजतात आणि त्यांचा भाषेचा विकास होतो. पुढचा आहे सामाजिक विकास. इतरांबरोबर काम करणं, इतरांशी जुळवून घेणं. इथं चित्रात पहा की आता 2 मुलं एकत्र काम करतायत, म्हणजे एकमेकांना मदत करतात ती आणि एकाने आधी करायचं मग दुसऱ्याने करायचं. हा सगळा सामाजिक विकासाचा भाग आहे. इथं सुद्धा सगळ्या जाती धर्माची मुलं, वंशाची मुलं एकत्र दिसतायत, एकत्र उभी आहेत, काम करतायत. तर दुसऱ्याच्या मताचा, दुसऱ्या संस्कृतीचा आदर करणे, कायदे पाळणे, हे जे आहे सगळं याला सामाजिक विकास म्हणतात. आणि हे होण्यासाठी पालकांनी खूप आवश्यक आहे करणं की एकत्र मिसळण्याची मुलांना संधी द्यावी लागते. स्वतः योग्य वागावं लागतं आणि बोलावं लागतं. घरामध्ये आपणच जर विशिष्ट जाती जमातीबद्दल, धर्माबद्दल काहीतरी विचित्र बोलायला लागलो तर मुलं त्याच्या पुढे जाऊन अधिक काहीतरी बोलतात आणि असं होऊ नये असं निश्चितपणे शिक्षण तज्ञांनी सांगितलेलं जे आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. घडलेल्या घटनांवर, बातम्यांवर चर्चा केली की मग हे सगळं कमी होतं. मी तुम्हाला नंतर शेवटी सांगणार जे आहेत 2 पेरेंट्स आहेत त्यांच्या बाबतची माहिती. त्यातल्या एक पेरेंट्स आहेत त्या म्हणजे कल्पना डेव्हिड म्हणून आहेत, चंद्रपूर जिल्ह्यातल्या आहेत. त्या असं म्हणतात की त्यांना मुलगी आता 4-5 वर्षाची आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसापासून आम्ही
मुलीला वाढदिवसाला एका अनाथ आश्रमामध्ये घेऊन जातो आणि तिथं ज्या मुलांना आईवडील नाहीत ती मुलं तिथं कशी राहतात हे सगळं दाखवतो. पहिल्या 1-2 वर्षात तिला फारसं कळलं नाही. पण नंतर आता तिला कळायला लागलंय आणि आपल्या वाढदिवसासाठी जसा आपण आनंद घेतो, तसा त्या मुलांना सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे आणि ती मुलगी आपल्या वस्तूंमधलं, आपल्या खेळण्यांमधलं, आपल्या खाऊमधलं त्या मुलांना देते दरवर्षी वाढदिवसाला. हा किती सामाजिक विकासाचा चांगला भाग आहे तो पहा, की जी आई आई आणि वडील दोघंही आपल्या मुलीला शिकवतायत आणि हे सगळं करून दाखवतायत. स्वतः योग्य वागणं आणि बोलणं हे केल्याने असं हे घडत असतं. उपदेश करून किंवा श्लोकांचं पाठांतर करून हा सामाजिक विकास होत नसतो. तर स्वतः पालकांनी तसं वागावं लागतं आणि स्वतः त्यांच्या मनामध्ये ते सगळं रुजावं लागतं. भावनिक विकास. मग आता सामाजिक विकास आणि भावनिक विकास हा खरं जोडलेले आहेत बरं का. या चित्रांमध्ये पहा, मुलांच्या भावना तुमच्या लक्षात येत आहेत आणि किती आनंदी, किती छान प्रेमळ अशा प्रकारच्या या भावना व्यक्त होत आहेत ते पहा. तर भावनेचं महत्त्व आपल्या संबंध दैनंदिन जीवनामध्ये खूप आहे आणि कोणतीही गोष्ट जी आहे ती भावनांशी जोडलेली आहे. विशेषतः शिक्षण हे भावनेशी खूप जोडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला दुसऱ्याच्या भावना समजून घेता आल्या पाहिजे, दुसऱ्याबरोबर आपल्याला शेअर करता आल्या पाहिजेत, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. मग याच्यासाठी संवेदनशील मन असलं पाहिजे. हे मला मान्य आहे की एकदम लहान मुलांमध्ये हे जमणार नाही कदाचित, पण पालकांनी अशी जर कृती केली की चित्र दाखवून त्यांना काही सांगितलं समजावून, माणसं कशी वागतात, आजूबाजूला घटना घडतात त्याच्यावरून चर्चा केली, त्याचे परिणाम काय काय झाले ते दाखवून दिलं, प्रत्यक्ष छोटा छोटा अनुभव दिला की बाकीच्या मुलांना चॉकलेट दिलं पण ह्याला दिलं नाही, आता कसं वाटतंय ते त्याला अनुभव येतो हा आणि मग लक्षात येतं की एखादी गोष्ट नाही मिळाली की काय होतं ते. तर अशा प्रकारे हा भावनिक विकास हा करणं हे पालकांच्या हातामध्ये असतं आणि त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा डॉक्टरांनी सांगितला तो म्हणजे नैतिक विकास. इथं चित्रामध्ये दिसतंय. आता ही नैतिक गोष्ट आहे का नाही तुम्हीच सांगा, की रस्त्यावर सिग्नल लागल्यानंतर सगळी वाहनं वेळेवर थांबलेली असणं माझ्या मते ही नैतिकता आहे. सगळे नागरिकत्वाचे नियम पाळणं, कायदे पाळणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. प्रामाणिकपणाने वागणं, वक्तशीरपणाने, खरेपणाने वागणं, चांगलं वाईट समजून, योग्य अयोग्य समजून वागणं हे करण्याची सवय लहानपणापासून कशी लागेल? तर पालकांनी असे वागलेले दिसणं आवश्यक आहे मुलांना. बऱ्याच वेळेला या नैतिक विकासाच्या गोष्टी काहीतरी स्तोत्र किंवा श्लोक पाठांतर करून घेऊन शिकवल्या जातात आणि त्याला सगळेजण संस्कार असं म्हणतात. तर मित्रहो, हे लक्षात ठेवा की श्लोकांचं पाठांतर करून कधीही नैतिक विकास होत नसतो. ते घरातले आई वडील, आजूबाजूचे लोक कसे वागतात हे बघून हा नैतिक विकास होत असतो. त्यामुळे आपण स्वतः आधी या पद्धतीने वागायला पाहिजे आणि आपलं पाहून मुलं सगळं व्यवस्थितपणे तसंच वागत असतात. तर त्यामुळे हा नैतिक विकास पालकांच्या वागण्यावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. आणि मुलं जर काही वेगळ्या चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर आपल्या स्वतःच्या वागण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. विकासाचे वेगवेगळे पैलू असतात आणि पालकांनी या सगळ्या पैलूंकडे लक्ष दिलं पाहिजे. माझी शेवटची विनंती राहील आपल्याला की रोज पालकांनी यासाठी एक विचार असा करावा की आज मी या प्रत्येक बाबतीत हे घडावं म्हणून मी काय केलं. म्हणजे आज मी भाषेचा विकास माझ्या मुलाचा होण्यासाठी मी काय केलं, काय करायला पाहिजे होतं, कोणती संधी होती. म्हणजे आपण आज भाजीच्या बाजारात गेलो होतो, मग तिथं मला भाषा शिकवता आली असती की नाही. सगळे पदार्थ, तिथल्या सगळ्या भाजीपाला, वस्तू, फळं, याच्यात कितीतरी समजून घेण्यासारखे नवीन नवीन शब्द आहेत, पण माझ्या मुलाशी मी फारसं बोललो नाही. म्हणजे आपल्याला रोज असं भाषेचा विकास करता येईल का, हस्तकौशल्याच्या काही कृती रोज देता येतील का, भावनिक विकासाबद्दल लक्ष देता येईल का, असा रोज पालकांनी विचार करावा.
मी काय करायला पाहिजे होतं आज, आणि मी काय केलं, काय करायचं राहिलं, आणि उद्या काय करीन सुधारणा, हा विचार करावा रोज. एकमेकांशी बोलावं पती-पत्नींनी, कुटुंबातल्या लोकांनी, आणि अशा प्रकारे जर या सगळ्या प्रकारच्या विकासाकडे लक्ष दिलं, तर मग मुलाचा विकास निश्चितपणे चांगला होईल आणि तुमचं मूल हे अत्यंत उत्तम विकसित होईल, याची मला खात्री वाटते.